धुळ्यात राजमाता अहिल्यादेवींच्या जयंतीनिमित्त सामूहिक मानवंदना। मनोज जरांगे पाटील यांनी आपलं आंदोलन मागे घ्यावं, मंत्री दादा भुसे। धुळे मनपात विद्युत अभियंता नरेंद्र बागुल यांचा सेवापूर्ती समारंभ संपन्न। आणि शिरपूर शहर पोलिसांनी चोरीच्या पिकअप वाहनासह दोघांना केलं जेरबंद। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त धुळे शहरात अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। शहरातील सरदार पटेल उद्यानात झालेल्या या मुख्य कार्यक्रमात शहराचे आमदार अनुप अग्रवाल, खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव, महापौर मायादेवी परदेशी यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या हस्ते राजमाता अहिल्यादेवींच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आलं। राजमातांच्या लोककल्याणकारी विचारांचा आणि कार्याचा गौरव करीत मान्यवरांनी त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला। या सोहळ्याचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्वपक्षीय नेत्यांनी लावलेली एकजूट आणि उपस्थिती। या नेत्यांसोबतच धुळे जिल्हा धनगर समाज मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होता, ज्यामुळे कार्यक्रमाला एक विशेष महत्त्व प्राप्त झालं। राजमातांच्या नावाचा जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। हा सोहळा म्हणजे एक औपचारिक कार्यक्रम न राहता राजमातांच्या लोककल्याणकारी विचारांना आणि त्यांच्या तेजस्वी वारशाला धुळेकरांनी दिलेली एक खरीखुरी सामूहिक मानवंदना ठरला। 101 जयंतीनिमित्त राजमाता अहिल्याबाई होळकर यांना प्रथम नमस्कार करतो, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि त्यांनी जे आदर्श देशाला घालून दिलेले आहेत, त्या काळात इंजिनिअरिंग नसताना सुद्धा जे कामं, जे ब्रिजेस, जी विहिरं, जे मंदिरं त्यांनी उभारले ते आजपर्यंत कोणीच उभारू शकले नाही। अशा राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त त्यांना खूप खूप नमन करतो, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो। आणि धुळे शहरात डी मार्टच्या समोर अहिल्याबाई होळकरांनी त्या काळात बांधलेली एक आश्रम आहे, त्याला निवारा म्हणू शकतो आपण। जे लोक बाहेरून यायचे तर इथं पांजरा नदी होती आणि नदी मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हे धुळे जिल्हा दौऱ्यावर आले होते। शिवसेनेचे नेते तथा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे संपूर्ण महाराष्ट्रात शिवसंवाद यात्रेनिमित्ताने पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत। या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर लवकरच श्रीकांत शिंदे येणार असून त्याची पूर्वतयारी म्हणून कार्यकर्त्यांची बैठक धुळ्यात पार पडली। यावेळी मंत्री दादा भुसे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबद्दल आपली भूमिका प्रसारमाध्यमांपुढे मांडली। ते म्हणाले की मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या रास्त असून सरकार त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे। मात्र मनोज जरांगे पाटील यांनी आपलं आंदोलन आणि उपोषण मागे घ्यावं असं आवाहन मंत्री दादा भुसे यांनी यावेळी केलं। साहेबांना आम्ही विनंती आवाहन करू की कृपा करून आपण जे काही त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या रास्त आहेत, परंतु काही प्रक्रियेमध्ये थोडाफार कालावधी लागतो। निश्चितपणे त्यांच्या मागण्या पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून शासन त्या ठिकाणी प्रयत्नशील आहे आणि म्हणून त्यांना विनंती आवाहन करेन की त्यांनी आंदोलन मागे घ्यावं। सर म्हणजे ते आंदोलन करतायत, त्यांनी आंदोलन मागे घ्यावं असं मी विनंती आवाहन करतो। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। धुळे महानगरपालिकेतील विद्युत अभियंता नरेंद्र बागुल यांचा सेवापूर्ती समारंभ शुक्रवार दिनांक 29 मे रोजी पार पडला। मनपातील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मुख्य सभागृहात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। याप्रसंगी मंचावर आमदार अनुप अग्रवाल, आयुक्त नितीन कापडनीस, महापौर मायादेवी परदेशी, माजी महापौर प्रदीप करपे, जयश्री अहिरराव, प्रतिभा चौधरी, चंद्रकांत सोनार, कल्पना महाले, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष युवराज आबा करणकाळ, सभापती लताबाई सोनार, नगर सचिव मनोज वाघ, शहर अभियंता चंद्रकांत ओगले आदी मान्यवर उपस्थित होते।
यावेळी अनेक मान्यवरांनी नरेंद्र बागुल यांच्या सेवापूर्तीनिमित्त त्यांच्या कार्याचा आणि त्यांच्या कारकिर्दीचा मनोगतांमधून गौरव करीत त्यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केलं. कार्यक्रमाला मनपातील अधिकारी, कर्मचारी, बागुल यांचे नातलग आणि मित्रपरिवाराची मोठी उपस्थिती होती. मी जास्त बोलणार नाही. जसं वाईट भाईने सांगितलं की जास्त बोलायचं नाही, तर मी एकच सांगेल की मी धुळे महानगरपालिकेत लागलो तसं मी बाहेरचा होतो. हे माझं मामा मावशींचं गाव आणि योगायोगाने युवराज आबा निवडून आले आणि माझी मावशी स्वर्गीय कमलताई करंकाळ यांच्या प्रेरणेने आणि यांच्या आशीर्वादाने मी या ठिकाणी थांबलो आणि नोकरीला लागलो. पण या नोकरीचं फलित मला असं मिळालंय की मला बहुमूल्य जे काही माझा फायदा झालाय की मला लोकांचं प्रेम मिळालं. हे माझं या आयुष्याचं म्हणजे आपण म्हणतो ही फिक्स डिपॉझिट आहे माझी. मला सर्व लोक सगळ्यांनी मला प्रेम केलं. म्हणजे माझी जे नगरसेवक होते त्यांचे विरोधात पण होते, पण सगळ्यांशी माझं अगदी ट्युनिंग जमलं आणि मी माझ्या आई वडिलांच्या आशीर्वादाने असो किंवा माझ्या शाळेचे संस्कारामुळे असो, आमच्या रयत शिक्षण संस्था कर्मवीर भाऊराव पाटलांची आहे आणि आमचं शालेय जीवनाचं किंवा मित्रमंडळींचं जे प्रेम आहे, म्हणजे माझे खूप मित्र आहेत, खूप मित्र परिवार आहे. आमचं स्टेडियमचा गोल. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. दिनांक 24 मे 2026 रोजी जळोद तालुका शिरपूर येथील आश्रमशाळेच्या आवारातून शाळेचं धान्य आणण्यासाठी वापरले जाणारे पिकअप छोटा हत्ती वाहन क्रमांक MH15 CK 4882 हे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेलं. याबाबत शिरपूर शहर पोलीस ठाण्यात वाहन चोरीचा गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्याचा शिरपूर शहर शोध पथक तपास करीत असताना पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली की जुने भामपूर तालुका शिरपूर येथील संगम सोनवणे भिल व अनिल भिल यांनी पिकअप वाहन चोरी केलं आहे. या माहितीच्या आधारे व घटनास्थळावरील CCTV फुटेजच्या आधारे पोलिसांच्या शोधपथकाने भामपूर तालुका शिरपूर येथून संगम व अनिल या दोघांना ताब्यात घेऊन विचारपूस केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. चोरीचं वाहन विखरण गावाजवळ एका पत्र्याच्या शेडजवळ लपविलं होतं, ते पोलिसांच्या ताब्यात दिलं. या प्रकरणी दोघांना अटक करून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.